हाय हॅलो नमस्कार. मी अनुराधा कदम. तरुण भारत ऑनलाईन न्यूज चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत. नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ पाहते आणि गोदावरी तिरी हे साहित्य संमेलन होणार आहे. गेल्या वर्षभरात जर आपण बघितलं तर कोरोनामुळे सगळ्याच गोष्टी अगदी संथ होत्या, पण आता सगळं नवं चैतन्य येत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर कोल्हापूरचा ठसा उमटणार आहे, तो संमेलनाच्या लोगोमधून. आणि हा लोगो कोल्हापुरात तयार झाला आहे. अर्थात स्वच्छ भारतचा जो लोगो ज्यांनी तयार केला ते निर्मिती या संस्थेचे अनंत खासबागदार आणि त्यांचे सहकारी शिरीष खांडेकर यांनी. तर चला आपण बघूयात की कोल्हापुरात हा लोगो तयार कसा झाला. या लोगोची निर्मिती कथा आज आपण जाणून घेणार आहोत अनंत खासबागदार आणि शिरीष खांडेकर यांच्याकडून. चला तर त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार सर. तरुण भारत चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. साहित्य संमेलनाच्या मंचावर हा लोगो येणार आहे, तर यापूर्वी म्हणजे लोगो म्हटलं की कोल्हापूर असं एक समीकरण तयार करण्यात तुमचा हातखंडा आता एक सेट झालेला आहे. तर हे जेव्हा काम आलं किंवा या कामाचा विचार तुम्ही सुरुवातीला करायला लागलात, तर नेमकी काय कल्पना तुमच्या मनात आली आणि नेमकं ह्या लोगोमध्ये काय आहे? धन्यवाद अनुराधा. कसं आहे की ह्या लोगोच्या संदर्भामध्ये सोशल मीडियावरून आणि वर्तमानपत्रातून संस्थेनं आयोजकांनी एक जाहिरात दिलेली होती, बातमी दिलेली होती की ज्यामध्ये चित्रकारांनी त्यामध्ये सहभागी व्हावं आणि एक त्यांनी ब्रीफ केलं होतं की एकूणच गोदावरी आणि आत्ता मॅडम म्हटल्या त्याप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि एक वेगळा लोगो असावा. मग आम्ही त्याच्यावर थिंकिंग सुरू केलं. वेळ आम्हाला कमी होता, साधारण 7-8 तारखेला मागच्या महिन्यामध्ये आम्ही या लोगोवर काम सुरू केलं. 4-5 प्रकारचे लोगो पाठवले होते. जो लोगो आत्ता आमचा निवडला गेला त्या लोगोमध्ये साहित्य लिटरेचर याची सुरुवात ही अमूर्तपासून झाली आहे. तिथून त्याला ठिपक्याच्या स्वरूपात मूर्त स्वरूप आलं. तिथून त्या समांतर रेषा, जसं आपण वहीच्या रेषा असतात तशा रेषा तयार झाल्या. त्यातून गोदावरीच्या किनाऱ्यावरती गोदावरी तरी त्यानं टर्न घेतला त्या पुस्तकानं आणि तिथून पुढं त्याच्या समुद्राच्या लाटा झाल्या. अर्थातच कुसुमाग्रजांचं गाव असल्यामुळं स्वाभाविकपणे एक ज्ञानपीठाची प्रचंड मोठी पार्श्वभूमी असलेलं नाशिक आणि एकूणच साहित्य क्षेत्रामधलं, सांस्कृतिक क्षेत्रामधलं एक तीर्थक्षेत्र वेगळं म्हणून नाशिक. तर यामध्ये कुठे नाशिकच्या गोदा किनाऱ्याचा खूप दृश्य भास असं न दाखवता प्रतिकात्मक पद्धतीनं मग त्यामध्ये लेखणी जी स्वाभाविकपणे घ्यावी लागते आणि असे काही आधुनिक गोष्टी वापरून हा लोगो तयार केला की जो सोशल मीडियासाठी सिंपल असेल, मुद्रित माध्यमासाठी सिंपल असेल. आणि मग ह्याचं स्केच केल्यानंतर शिरीषनी तो पुढं त्यांच्या स्किलनं आणि त्याच्या अनुभवाच्या जोरावरती त्याची रंगसंगती असेल, त्याचा फॉर्म असेल, असं तो तयार केला. आणि याला अनंत आमची ध्येयासक्ती, कुसुमाग्रजांचंच वाक्य आम्ही दिलं की जेणेकरून आमच्याकडं किती जरी संकट आली तरी हा आता प्रवाह थांबणार नाही, या प्रवाहाच्या लाटा होत जातील. असा एक त्याला थोडासा युनिव्हर्सल वैश्विक जो एक बाज द्यावा लागेल, संदेश द्यावा लागेल, तोही त्यामध्ये आम्ही दिला. सर, याच्यासाठी 53 म्हणजे जणांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये आणि त्यातून आपल्या लोगोची निवड झाली आहे. असं म्हणतात की एक ज्याला 1000 शब्द जे व्यक्त करू शकत नाही ते एखादा फोटो बोलून जातो, तसंच लोगोचं आहे. कमीत कमी ज्याला म्हणू आपण प्रतिकामध्ये हे सगळं आपल्याला सांगायचं असतं. तर एक कलाकार म्हणून याकडे तुम्ही कशा पद्धतीने तुमचं कसबपणाला लावलं? नाही, मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे लोगो हा आपल्याला बघताना जरी सिंपल वाटला तरी तो ज्याप्रमाणे ताकातनं लोणी काढायचं असतं तसा प्रकार असतो. ती घुसळण प्रक्रिया जी असती ही वैचारिक असती, ही रेफरन्सची असती, ही सामाजिक बदलांची असती, ही ग्राफिक्समधली असती की एखादं चित्र मी काढल्यानंतर दुसऱ्या माणसाला तो लोगो तसाच दिसेल याची गॅरंटी नसती. तो त्याला वेगळ्या पद्धतीनं बघत असतो. त्यामुळे जी ह्या लोगोच्या बाबतीमध्ये जी ठरलेली आणि जी प्रातिनिधिक आणि पारंपरिक जी काही साहित्य म्हणून जी एक साहित्य म्हटल्यानंतर एक मोरपीस दाखवलं जातं किंवा सरस्वतीचं ते ग्राफिक्स आहे ते दाखवलं जातं, पुस्तक उघडलेलं दाखवलं जातं. तर हे का घ्यावं लागतं? तर कारण हा लोगो हा मासेससाठी, हा लोगो जनसामान्यांसाठी, वाचकांसाठी, हा एका समाजातल्या एखाद्या ठराविक वर्गासाठी, स्पेसिफिक वर्गासाठी असा तो नाही आहे. तो जास्तीत जास्त लोकांनी बघावं म्हणून स्वाभाविकपणे तिथं पुस्तक आणि पेन हे घ्यावं लागतं. ते न घेऊन सुद्धा आम्ही काही लोगो केले होते. ते लोगोही उत्तम होते, परंतु ते मग समाजातल्या एका ठराविक वर्गाला रुचतात, आवडतात, समजतात. तर तुम्ही बघा, जगभरामध्ये आपण आज असं म्हटलं तर बाबा एक शिवाजी महाराजांच्या संदर्भातमध्ये म्हटलं तर ती किल्ल्याची बॅकग्राऊंड ही यावी लागते किंवा रेल्वे स्टेशन म्हटल्यानंतर रेल्वेचा बोर्ड यावा लागतो किंवा कम्प्युटर म्हटल्यानंतर कम्प्युटरचं चित्र यावं लागतं. तर त्याशिवाय ते काय आहे लोकांना आपण जास्त अधिकाधिक कम्युनिकेट करू शकत नाही, संवाद साधू शकत नाही. याही लोगोमध्ये एक छुपं पुस्तक आहे, एक छुपा प्रवाह आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
ज्याप्रमाणे पाण्याचा प्रवाह जातो त्याप्रमाणे ह्या लोगोची जी नजर आहे ही नजर कुठेही डिस्टर्ब न होता एका प्रतलावरती ती आणि प्रतलावरनं ती समुद्राच्या लाटांसारखी वर जाते. हा या त्या लोगोमधला एक छुपा ज्याला आपण हिडन जो एक मेसेज म्हणतो तो हिडन मेसेज असा आहे. या सगळ्याचा विचार करून शेवटी शेवटी हा लोगो तयार झाला. कलाकार म्हणून तर तुम्ही तुमचं काम केलं, जसं की स्केच केलं आणि त्यानंतर एक प्रक्रिया पुढची सुरू होते. तर कलाकार म्हणून अनंत खासबागदारांनी हे स्केच कागदावर तर केलं, तर पुढची प्रक्रिया या लोगोची कशी झाली हे आपण जाणून घेणार आहोत. निर्मितीचेच एक टेक्निकल ज्याला म्हणू की शिलेदार शिरीष खांडेकर यांच्याकडून. चला तर जाणून घेऊया त्यांच्याकडून ती या लोगोच्या चित्रानंतर पुढे त्याचा कशा पद्धतीने प्रवास होत गेला. सर, या लोगो निर्मितीचा पहिला टप्पा तर अनंत खासबागदार यांनी केला होता, स्केच करणं. कारण जसं म्हणतो आपण की कागदावरची जी काही प्रतिकृती आहे ती प्रत्यक्षात कशी दिसेल, त्याच्या रंगसंगतीचा भाग आहे, ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टींवर पुढे काम होतं आणि ते सगळं काम तुम्ही केलेलं आहे. तर हा अनुभव कसा होता आणि त्याच्यासाठी कसं काम झालं? आत्तापर्यंत गेली 25 वर्ष एकत्र काम करताना त्याचे विचार काय आहेत आणि त्यानं एखादी जरी पेनानं रेष काढली आनंदनं तरी ती काय म्हणते आणि तिला काय सांगायचं आहे हे त्या रेषेतनं मला समजत जातं. म्हणजे ती रेष किती जाड पाहिजे, त्याला रंग कुठला असला पाहिजे किंवा ते विचार काय तो मांडतोय. त्यामुळे ह्याही लोगो बाबतीत ज्याला विचार सुरू झाला त्याला असं लक्षात आलं की गोदावरी आणि नाशिकचा साहित्य प्रवास किंवा नाशिकचं साहित्याचं महत्त्व एकूण मराठी भाषेच्या संदर्भातलं प्रत्येकजण काय विचार करणार की ती रेष आणि प्रवाह आहे म्हटल्यानंतर त्याला लाटेसारखं स्वरूप द्यायला पाहिजे किंवा ती रेष अशी दिसली पाहिजे, पुस्तकाची पानं पातळ असतात किंवा असं नाही. मी कायम टेक्निकली विचार करताना कायम असा करतो की हा लोगो 1 सेंटीमीटर जरी लहान झाला तरी तो टिकला पाहिजे आणि एखाद्या 10 फूट बाय 20 फुटाच्या होर्डिंगवरती जरी तो मांडला तरी तो लोकांना अंगावर येऊन उपयोग नाही, फार बटबटीत वाटून उपयोग नाही. त्यामुळे त्याचं मीन रूप जे काढणं आहे आणि त्याची कलर स्कीम, नॉर्मली साहित्य म्हटल्यानंतरचे जे कलर्स डोळ्यापुढे येतात, भगवा, पिवळा, हिरवा वगैरे असे न वापरता संथपणातून प्रवाह होत जाणारी जी भाषा आहे किंवा मराठी भाषेला आलेलं जे संथपण होतं ते गोदावरीच्या प्रवाहासारखं पण दिसलं पाहिजे आणि त्यातून ती निळी शाई पुढं प्रवाहित झालेली आहे. म्हणून हा लोगो करताना ह्याच्यामध्ये हा निळा कलर मी वापरलेला आहे की जेणेकरून की ती आपल्या शाईचा पण निळा कलर आहे, पाण्याचा पण निळा कलर आहे. सुदैवानं कसं आलं की गोदावरीचं पाणी आणि पेनाची शाई असे दोन्ही कलर एकत्र आल्या कारणानं मला ते रेंडरिंग करणं सोपं झालं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे इफेक्ट वापरून थोडेसे हे प्रयत्न करून बघितले की जाड बारीक केलं तर काय होते, तिन्ही रेषा एकसारख्या ठेवायच्या का थोड्या मोठ्या होत गेलेल्या, लहान होत गेलेल्या. आणि मग त्यातनं एक स्वरूप लक्षात आलं की ह्या तिन्ही रेषा जर एकसारख्या आणि एकाच अंतरावरती रिपीट केलं तर ते जास्त इफेक्टिव्ह होते आणि चांगलं दिसते. आणि मग तो व्हर्जन किंवा त्याचं स्वरूप मी स्पर्धेसाठी पाठवून दिलं होतं की जेणेकरून त्यात लोकांना अपील होणारं पटकन एकसारखं आणि त्याचं स्वरूप अमूर्ताकडून मूर्ताकडे जाणारा असा जो प्रवाह हे आहे तो मेंटेन होतो. हा लोगो आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू झाल्यानंतर किंवा त्या अनुषंगाने जे काही प्रमोशन केलं जाईल किंवा जे काही छापील, मुद्रित किंवा सगळ्या पद्धतीने जे काही त्याचं प्रसारण होईल तर तिथे हा लोगो प्रदर्शित होणार आहे. तर त्याबद्दल तुझी भावना काय आहे? कारण आपण केलेलं एक काम हे संपूर्ण अशा देशपातळीवर पोहोचणं आणि कोल्हापूरचं नाव त्यानिमित्ताने प्रसिद्ध होणं, तर ही एक भावना कोल्हापूरकर म्हणून कशी वाटते? ही भावना नेहमीच महत्त्वाची, अभिमानाची आणि कोल्हापुरात वावरताना ज्याला लोक बघतात म्हणजे स्वच्छ भारतचा लोगो केल्यानंतर सुद्धा ज्याला त्याचं नोटेपर्यंत स्वरूप आलं आणि आज कुठल्याही एखाद्या छोट्या पॅकेटवरती सुद्धा प्लॅस्टिकचं पॅकेट असलं तरी त्याच्यावर कोपऱ्यात तो लोगो शासनानं अनिवार्य केला आहे की हे रिसायकल करा किंवा हे करा आणि स्वच्छ भारतसाठी सहकार्य करा. त्याला खरोखर मनात असं वाटत असते की आपण करून गेलेलं काम हे आज ह्या लेवलपर्यंत पोचलेलं आहे आणि ह्या गोष्टीच्या पाठीमागं किंवा ह्या सिम्बॉलच्या मागं आपण आहोत, ही एक मनाला सुखावणारी आणि खूपच समाधान देणारी भावना आहे. तसंच ह्या लोगो बाबतीत झालं की आत्तापर्यंत 93 साहित्य संमेलन होऊन गेली, हे 94 साहित्य संमेलन आहे. कोल्हापुरात 1992 साली 82 अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं होतं. त्या साहित्य संमेलनाचं थोडंफार काम करण्याची संधी आम्हाला मिळाली होती, पण त्याला आम्ही खूपच नवोदित असल्याकारणानं आमच्यापर्यंत फक्त पुस्तकातील काही लेआउट करा, जरीपटका म्हणून त्याचं कव्हर करा, त्याला DY पाटील हे इथले त्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते, त्यामुळे ते काम केलं होतं. पण एकूण ह्या सगळ्या प्रवाहामध्ये आपण ह्या लोगो करतोय आणि हा लोगो ह्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एकूण साहित्य संमेलनाच्या प्रवाहामध्ये आपलाही एक ठसा म्हणून निर्मितीचा एक त्याच्यामध्ये उठतोय. आणि जसं तुम्ही म्हणलात तसं की लोगोच्या सुरुवातीच्या प्रवासापासून म्हणजे तो सिम्बॉल म्हणून ज्याला एस्टॅब्लिश होतो
तिथून तो स्टेजवरती जाईल, ट्रॉफीवरती जाईल, पुस्तकावरती जाईल, ते बॅचवरती जाईल, सगळीकडं तो लोगो मिरवला जाईल. त्याला निश्चितच आम्हाला इतकं समाधान असणार आहे की ते कुठल्याही केलेल्या कामाच्या आर्थिक मूल्यापेक्षा मानसिक समाधान हे खूप मोठं आहे आमच्या दृष्टीनं. आणि आमचा कायमचा प्रयत्न असा राहिला आहे की आपल्याला आर्थिक मूल्य किती मिळते याच्यापेक्षा इतिहासामध्ये नोंद केल्या जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणखीन एक कॉईन आमचं त्याच्यामध्ये लागलं की ज्याकडून कोल्हापूर आणि महाराष्ट्रातलं कोल्हापूर हे गाव की ज्याच्यामध्ये ह्या संस्थेनं हे लोगो केले आणि ह्या लोगोंचं पुढं चिरंतन हे होत राहिलं, प्रवास होत राहिला. गोदावरी तिरी, नाशिक आणि कुसुमाग्रजांचं गाव या सगळ्या गोष्टींचा एक संगम अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, जे 94वं साहित्य संमेलन नाशिकमध्ये होतं तर तिकडे जुळून येतो आहे. आणि याच्यात एक अभिमानाचा तुरा जो आहे की तो या संमेलनाचा लोगो हा कोल्हापुरातल्या निर्मिती संस्थेच्या शिरीष खांडेकर आणि अनंत खासबागदार यांच्या कल्पनेतून तयार झाला आहे. खरोखरच ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. या निमित्ताने आपण या लोगोचा प्रवास जाणून घेतला, या लोगोची निर्मिती कथा जाणून घेतली. लवकरच साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रत्येक गोष्टीमध्ये हा लोगो प्रतिबिंबित होईल आणि याचा सार्थ अभिमान प्रत्येक कोल्हापूरकराला असेल. कॅमेरामन सूरज पाटीलसह अनुराधा कदम, तरुण भारत ऑनलाईन न्यूज चॅनल.